पूर परिस्थितीवर कायमची उपाययोजना करण्याकरता 3200 कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर उद्या गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक होणार आहे। या बैठकीत प्रकल्पावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। जागतिक बँकेच्या सदस्यांची समिती पाहणी दौऱ्यावर आली होती। यावेळी क्षीरसागर बोलत होते। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरता महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनामार्फत जागतिक बँकेकडे सादर करण्यात आला आहे। यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्याच्या इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यात येणार आहे। यातील 3200 कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या निधीला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे। या पार्श्वभूमीवर जागतिक बँक सदस्यांची समिती आज बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती। जागतिक बँक सदस्य समितीमध्ये जोलांथा क्रिस्पिन वॅटसन, अनुप कारनाथ, जार्क गॉल, स्वाती पिल्लई, सविनय ग्रोहर यांचा समावेश आहे। या समितीने जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणाच्या उपाययोजनांच्या दृष्टीने जिल्ह्यातील पूरप्रवण ठिकाणांना आज प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल एडगे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।